मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप नेते पंडित शेठ पाटील यांनी केली आहे की आज बऱ्याच लोकांना दिबा पाटील यांचं नाव तिथल्या लोकांनी केलंय, त्यांचं पण योगदान आहे, कारण यांच्याच लढाया व्हायच्या ना, दिबा पाटील आणि अंतुले साहेब. पण अंतुले साहेबांचं नाव या मुंबई गोवा हायवेला द्या, जेणेकरून तरुण लोकांना त्यांनी जे कष्ट केलेले आहेत त्याची आठवण राहील. कारण बऱ्याच लोकांची नावं असतात तीच लोक, पण ज्यांनी खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला योगदान केलेलं आहे त्यांचं नाव पण असणं आवश्यक आहे. अलिबागमध्ये आल्यानंतर आम्हाला दत्ता पाटील, दत्ता खानविलकर, प्रभाकर पाटील यांची आठवण येते. नानासाहेब कुंटे हे पहिले अध्यक्ष होते विधानसभेचे, पण आज तरुण वर्गाला माहिती नाही. तर माझी वैयक्तिक दृष्ट्या ज्या अंतुले साहेबांनी ज्यांना अध्यक्ष केले, ज्यांना मंत्री केले, आमदार केले, त्यांच्या पक्षाचं काम होतं. पण मी अंतुले साहेबांच्या बरोबर माझ्या वडिलांसमवेत अनेक वेळा जायचा योग आला आणि खऱ्या अर्थाने संजय निराधार ही योजना गरिबांसाठी राबवणारा देशातील पहिला मुख्यमंत्री म्हणून अंतुले साहेब आहेत. तर मी जी मागणी केलेली आहे, पक्षभेद विसरून सगळ्या लोकांनी बॅरिस्टर अंतुले यांच्या नावाला संमती द्यावी. कोकणच्या विकासात अंतुले साहेबांचे मोठे योगदान असून त्यांना विकास पुरुष म्हणून ओळखले जाते. या मागणीमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात ते काय म्हणाले. माजी आमदार पंडित पाटील साहेब, आपण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला AR अंतुले यांचं नाव देण्याची जी मागणी केलेली आहे त्याला राज्यभरातून कुणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही. AR अंतुले हे नाव तितक्या उच्च पटीतलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा आदर आहे, सन्मान आहे. परंतु आपण ही जी मागणी केलेली आहे त्याआधी विरोधी पक्षांनी गेली 2-3 वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी मागणी सातत्याने लावून धरलेली आहे. तुम्ही सत्तेत आहात. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी असताना आपण अचानकपणे ही जी मागणी केलेली आहे, मुस्लिम वोट बँक मिळवण्याच्या उद्देशाने केली आहे का? आंबेडकरांच्या नावाला तुमचा व्यक्तिगत किंवा BJPचा विरोध आहे का? याबाबतची भूमिका आपण स्पष्ट करण्याची गरज आहे. पाटील साहेब, तुम्ही आणि तुमचं पाटील कुटुंब गेल्या 2-3 पिढ्या हे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं कुटुंब. चरी येथील लढा असेल, कसेल त्याची जमीन या संदर्भातचे लढे हे पाटलांनी लढले. शेतकऱ्यांचा लढा जर कोण देणार असेल तर ते अग्रगण्य नाव हे पाटील या लोकांचं आहे. आणि त्या लढ्याला, त्या शेतकऱ्यांच्या लढ्याला जर कोणी साथ दिली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे. चरीच्या लढ्याला समानतेचा अधिकार मिळवून देणारा लढा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा लढा, सत्याग्रह हा महाडमध्ये केलेला आहे आणि तो ह्याच राष्ट्रीय महामार्गाला लागून केलेला आहे. याच महामार्गाने अनेक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं येणं जाणं होतं.
याच मार्गाने पुढे त्यांचं गाव आहे, त्या गावाला ते अनेक वेळा गेल्याचा इतिहास आहे. आणि म्हणून करता पुरोगामी विचारांच्या लोकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला द्यावं अशी मागणी सातत्याने केलेली आहे. आपणाला विनंती आहे, आम्हाला आदर आहे A.R. अंतुले साहेबांचा, परंतु या पद्धतीनं जर आंबेडकरांच्या नावाची आधी मागणी झालेली असताना नंतर आपण अशी मागणी करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम आपण करू नये, हे आपणाला आम्ही विनंती करतो आहोत. धन्यवाद.